जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मुखं करोति वाचालं मंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं परमानंद सद्गुरुनाथ महाराज की. जवळजवळ 1-2 महिने आपण काही सत्र घेऊ शकलो नाही, तर मग काही साठलेले प्रश्न आहेत, काही नवीन आहेत. जेवढं शक्य होईल तेवढं विचार करूया, जेवढ्या मर्यादेमध्ये होईल तेवढं करूया. व्यवहारी माणसं मोठी हुशार असतात, भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात. हे प्रवचनातलं वाक्य आहे. 15 नोव्हेंबर प्रवचन. तेव्हा भगवंताला साक्षी ठेवून म्हणजे कसं, असं त्यांचा प्रश्न आहे. भगवंताला साक्षी ठेवून काळजी कशी करतात, म्हणजे साक्षी ठेवून काळजी करतात म्हणजे कसं काय. जसं आहे पोलिसाला साक्ष ठेवून चोरी करावी तसं आहे. आपण ते काळजीवरचं प्रवचन आहे, आपल्या लक्षात आलं असेल, ते मूळ प्रवचन पाहिलं असेल तर आपल्या लक्षात आलं असेल, ते काळजीवरचंच प्रवचन आहे. आणि काळजीचं मूळ हे माझेपणात आणि कर्तेपणात आहे असं वर लिहिलेलं आहे. त्याचा संदर्भ त्याच्याशी आहे. काळजीचं मूळ कर्तेपणात आहे आणि कर्तेपणाचं मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे असं लिहिलेलं आहे. तेव्हा ते आपण लक्षात घेतो, ते पुढच्याचा अर्थ लागतो. भगवंताचं जेव्हा मला विस्मरण होतं तेव्हा मी करतो आहे असं वाटायला लागतं. बरेच वेळेला जे आपल्याला दुःख वाटायला येतात ती मी काहीतरी करतो आहे या भावनेने येतात. मी माझं कर्तव्य करीत असतो हे मला मान्य आहे, पण मी करता नव्हे, अंतिम करता अशा अर्थाने मी त्याचा करता नव्हे हे जर लक्षात आलं तर मग पुढचं सगळं जे काळजीचं कार्यक्रम आहे तो तिथेच थांबतो. तेव्हा म्हणून त्यांनी क्रम देताना असं दिलेलं आहे. त्या मूळ प्रवचनातही आहे की मूळ त्याचं माझेपणात आणि कर्तेपणात आहे, त्याचं मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. आता साक्षी ठेवणं म्हणजे भगवंताचं स्मरण आणणं. भगवंताचं स्मरण आणलं आहे, भगवंताला साक्षी ठेवलं आहे. समोर राम आहे, तर आता माझं जे काम चाललेलं आहे त्याच्यावर रामाचं जर लक्ष आहे आणि तो जर खरा करता आहे तर मला काळजीचं कारणच उरत नाही मुळात. काळजीचा संबंधच नाही. जर तोच करता आहे आणि त्याला मी साक्षी ठेवला आहे, इथे आधी साक्षी ठेवणं शब्द वापरलेला आहे. म्हणजे कदाचित माझ्यासमोर प्रत्यक्ष राम शक्य नाही. एखाद्या वेळा सगुणामध्ये मी काही देवळात बसून माझे कामं करत नाही, मी ऑफिसमध्ये करतो, माझ्या काउंटरवर करतो, व्यवहारावर करतो, तिथे कुठे आपलं दुकान असेल तर दुकानात करतो. तिथे कुठून आणायचा भगवंत, म्हणून भगवंत साक्षी ठेवला. तेव्हा भगवंताला साक्षी ठेवून मी माझं काम करतो असं म्हटलं. मग ते स्वयंपाकघरात असेल, ह्याच्यावर असेल, व्यवसायात असेल, नाहीतर कुठे प्रपंचामध्ये असेल, नोकरीत असेल, तर त्याला जर साक्षी ठेवला तर याचा अर्थ भगवंताचं स्मरण मी आणलं आहे. आणि स्मरण जर आणलं आहे तर याचा अर्थ विस्मरण गेलं, म्हणजे विस्मरण आणलं. स्मरण आणलं ह्याचा अर्थ कर्तेपणा किंवा मीपणा माझ्याकडे नाही, मीपणा ठेवायला जागा नाही. त्याला जर ठेवलेलं आहे तर त्याच जागी दुसरी वस्तू कशी ठेवणार, ती ठेवता येणार नाही. हे सगळं खरं आपण केलं असेल तर. म्हणून माणसं हुशार असतात म्हणलेले. माणसं हुशार असतात, ती भगवंत पण समोर ठेवतात आणि काळजी पण करतात. काळजी करणं याचा अर्थ मीपणा ना, मीपणा कुठून आला. जर तुम्ही भगवंताला साक्षी ठेवला आहे तर मग तो करता जर आहे तर मग ह्या मीपणाला वाव नाही, खरं म्हणजे माझेपणाला वाव नाही. तेव्हा ते आपल्या लक्षात राहत नाही. आपण भगवंताला फक्त हे आपलं खरं काम कर्तव्याचं, पण त्यात माझेपणाने मीपणामुळे किंवा त्या भगवंताच्या विस्मरणामुळे आपल्यामध्ये काळजी उत्पन्न होते. तर हिला त्याला साक्षी ठेवून करणं म्हणजे खरं सांगायचं तर हे अगदी मगाशी म्हटलं तसं त्या पोलिसाला साक्षी ठेवून करण्यासारखं आहे. पोलिसाचा आता तो जो स्वतः तिथे बसलेला आहे आणि तो जो त्याचा करता आहे साक्षी, म्हणजे तो आपल्या दृष्टीनं निर्गुणात असेल, आपल्याला स्मरणात असेल, तर तो जर आहे तर त्याचा संबंध माझ्या कर्तृत्वाचा. कर्तृत्व आलं की पुढे काळजी लागली ना, ते होईल का नाही, पूर्ण होईल का नाही, यशस्वी होईल का नाही, तडीला जाईल का नाही, हे सगळे केव्हा उत्पन्न झालं, जेव्हा कर्तव्य माझ्याकडे आलं तेव्हा. मी माझं काम केलेलं आहे आणि करता जर भगवंत आहे तर ते तडीला जाईल की नाही ह्याची काळजी भगवंताची, माझी नव्हे ती.
जसं नोकर एखाद्या दुकानामध्ये काम करतो त्यावेळेला नफ्यातोटीची काळजी तो करीत नाही, तो त्याच्या पगाराची काळजी करतो, त्याच्या कामाची काळजी करतो. हे दोन संपलं, त्याचं काम संपलं त्यातलं. बाकी आता ते काय नफा नुकसान होणार ते त्या मालकाचं राहतं. तर तसं खरं म्हणजे माझं प्रपंचामध्ये आहे. तर हे माझं तसंच राहिलं तर हे होईल. पण माझं भगवंताला, व्यवहारी माणसं मोठी हुशार असतात, ती भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात. म्हणजे भगवंत साक्षी आहे हे फक्त म्हणण्यापुरतं आहे, प्रत्यक्षात तसं काही नाही आहे. भगवंत साक्षी नाही, काही नाही. भगवंताला आम्ही साक्षी ठेवून सगळे व्यवहार करतो वगैरे हे सगळं म्हणायला, माझं अनुसंधान कधी चुकत नाही वगैरे, राहत नाही, मला नाम विस्मरण होत नाही, किती वाक्याच्या वाक्य सगळी काय पाठांतरच सगळी झाली. तर त्यामुळे त्याच्यातला खरा भाव जो आहे ना, तो भाव कुठे नसतोच. तो जो भाव असेल तर काळजी करायचं मला काही कारणच नाही. मी काम करतोय ना, ते जास्तीत जास्त अचूक, जास्तीत जास्त योग्य करायचा प्रयत्न करतो ना, मग माझं काम संपलं. आता त्याची यश अपयश ते फळ ते पाहतील का. माझ्या कामात चुकलं तर मला शिक्षा आहे, हे मान्य आहे. पण जर त्याची माझं काम बरोबर केलेलं आहे तर त्याच्यापुढे जे होणार ते काही माझ्या एकट्यावर अवलंबून नाही. त्याच्यावर खूप गोष्टी अजून काम करणारे आहेत. एक कर्मतडीला जायचं म्हणजे कितीतरी घटक काम करतात, मागे आपल्याला सांगितलं आहे. तर त्यामुळं असंच राहे. तर मग हे माणूस काय झालं, याच्यामध्ये अडचण कुठे आहे. त्यांनी म्हटलं आहे तो शब्द लक्षात ठेवा, व्यवहारी माणसं मोठी हुशार असतात. तेव्हा व्यवहारातली हुशारी कशात असते त्याचे फक्त सांगतो आणि हा प्रश्न संपवतो. व्यवहारातली हुशारी, आता आपल्याला काय सांगावं, व्यवहारातली हुशारी ही असण्यात नसते, दिसण्यात असते. एखादी गोष्ट असण्यामध्ये नसते, ती दिसण्यात असते. तेव्हा आपण दातृत्ववान आहोत ह्याचा प्रश्न नसतो. आपण दातृत्ववान दिसावं, आपण दाता दिसावं. आपण सुंदर असण्यात नसते, सुंदर दिसण्यात असते. साध्या भाषेत सांगतो म्हणजे आधी लवकर कळतं. तर ते चटकन आपल्याला लक्षात येईल की व्यवहारामध्ये दिसण्यावर भर आहे सगळा, ते लोकांच्या लक्षात येण्यावर भर आहे. तर ते लक्षात येण्यावर जर भर असेल तर मग हे घोटाळे उद्भवतात. म्हणून ती व्यवहारी माणसं हुशार असतात. ते जे म्हटलेलं आहे ती हुशारी सगळी ही भगवंताला साक्ष ठेवून करण्यामध्ये सुद्धा, म्हणजे परमार्थात सुद्धा त्याच हुशारीनं ती माणसं काम करतात. त्यामुळे भगवंत फक्त ठेवला आहे, त्याचं नाव फक्त घेतलं आहे, त्याला साक्ष ठेवून सगळं आम्ही करतो असं म्हणतात. तर मग काही कर्म गळून पडतात. खरं सांगायचं तर काही कर्म करताच येत नाही. महाराज म्हणले तसं की त्या ह्याच्यात आपल्याकडे, आता मी काही उदाहरणात जात नाही, पण ते मारुतीला सांगून चोरी नाही करता येत ती. कारण तो जर देवाच्या दारात जर सगळं आयुष्य त्याने घालवले, सगळं त्याचं स्वतःचं प्रपंच सोडून, तर त्याला सांगून मी माझ्या प्रपंचाचं काम कसं करणार, हे करताच येत नाही. पण ते त्याला सांगूनच यशस्वी यश येऊ दे तुला आणि काय ते कळस चढवीन म्हणतात. जाऊ दे, चला आपल्याला मुद्दा लक्षात आलेला आहे. त्यामुळे आपण ह्याचा मूळ अर्थ घ्यायला हरकत नाही. काय काय राहणार आहे ते बरं ठेवतो. गेले बरेच महिने मी माझ्या इष्टदेवतेला तीव्र व्याकुळतेनं प्रार्थना करीत आहे की माझ्या वयाच्या विशिष्ट वर्षी, मोठा प्रश्न त्यामुळे शांतपणे वाचतो, सावकाश ऐकावा, माझ्या वयाच्या विशिष्ट वर्षी मला मृत्यू यावा अशी प्रार्थना मी रोज अगदी न चुकता करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मला रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात एक उच्च कोटीतल्या साधूंनी मला मी मागत असलेल्या वयाच्या विशिष्ट वर्षापेक्षा 3 वर्ष अधिक दाखवून त्या वर्षी मृत्यू येईल असं सांगितलं. ते ऐकून मला खूप आनंद झाला. त्यानंतर मात्र पुन्हा कधीही अशा प्रकारचं स्वप्न मला पडलं नाही, तसा संकेतही कोणी दिला नाही. माझ्या स्वप्नातल्या त्या साधूंची भविष्यवाणी खरी ठरेल काय असं वाचलं आहे. कशाला आम्हाला याच्या तोडताय, बरं जाऊ दे चला. तर असं वाचलं आहे की देव स्वप्न खरी ठरतात, पण हे साधू माझ्या स्वप्नात आले, त्यांनी माझा मृत्यू कधी येईल हे सांगितलं, हे खरं ठरेल काय. मी मृत्यूला भीत नाही, मग देवाजवळ मृत्यूची प्रार्थना करण्यास काय हरकत आहे. आता विचारलं त्यामुळे सांगणं भाग आहे. तर आता पहिली गोष्ट ही की साधूंची भविष्यवाणी आहे मुळामध्ये, तर ती खरी ठरेल असं जर मी म्हटलं तर आणखीन एक भविष्यवाणीच होईल. त्यामुळं ती कुणाला तरी पुन्हा विचारावी लागेल ही खरी ठरेल का. ती काकाला काही कळत नाही. आधी ते काका असं म्हणले हे कराय काय काय हे, आणि दुसऱ्या कोणाला तरी मामाला विचारावं लागेल. तर हा प्रश्न ह्यात घोटाळायचा आहे. त्यामुळे आपण साधूंच्यावरच विश्वास ठेवा. माझा आपल्याला सल्ला आहे की आपलं प्रार्थना केली आहे ना, मग ठीक आहे, मग आता त्यांच्यावर सल्ला ठेवा. त्यांनी आपल्याला दृष्टांत दिला आहे, संकेत दिलेला आहे की ठीक आहे 3 वर्ष वाढवून दिली तरीसुद्धा ते त्यांनी त्यांना सांगितलं. तर ही गोष्ट अत्यंत व्यवहार पूर्ण झालेला आहे इथे, आणि त्याच्यावर त्यांनी एक शिक्का मारला साधूने. तर साधूंच्यावरच विश्वास ठेवूया आपण, जे असं मला वाटतं. आणखीन काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही खरं सांगायचं तर. आता दुसरी गोष्ट अशी की हे खरं आता प्रश्न ज्यातून निघाला आहे त्याच्याकडे बघणं जास्त गरजेचं आहे. तर मी मृत्यूला भीत नाही, मग देवाजवळ मृत्यूची प्रार्थना करण्यास काय हरकत आहे. हरकत काही नाही, पण मुळात अशी प्रार्थना करण्याची काही गरज आहे असं नाही.
मुळात प्रार्थना करण्याची काय गरज आहे? तो येणार आणि घेऊन जाणारच आहे. तुम्ही प्रार्थना करा नाही तर नाही करा, हो की नाही? तो देहाचा मृत्यू देहाचाच आहे ना शेवटी. आपल्याला काय म्हणायचं आहे मृत्यू म्हणजे? जर आपल्याला कृष्णमूर्तींना अभिप्रेत मृत्यू म्हणायचा असेल तर तो रोज घडण्याची गरज आहे. आपण जे डाय टू डेली असं त्यांना म्हणायचं आहे. आपण ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या उद्या घेऊन येतो परत जशाच्या तशा. राग लोभ सगळे त्याच्याबद्दल सगळं उद्याच्या सकाळी उठलं की खाते कीर्द भरलेली असते सगळी. तर कशासाठी आपल्याला पाहिजे? म्हणून डाय डेली असं त्यांनी म्हटलं. मग ते सगळं मागचं डोक्यात ठेवून आजचा व्यवहार सुरू होतो. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं मग असा मृत्यू घडला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर माणसाच्या डोक्यावरचं ओझं हलकं होईल आणि मग तो आजच्या व्यवहारानं मोकळा होईल. उठतानाच जर त्याच्या डोक्यावर एवढं ओझं असलं तर तो आम्हाला आपलं काय ओझं उचलणार? तशी प्रपंचात आपली अवस्था झालेली खरं सांगायचं तर, असं कृष्णमूर्तींना म्हणायचं आहे. तर त्या अर्थाने आपण म्हणलं नसावं. जर असं जर आहे तर मग देवाजवळ मृत्यूची प्रार्थना करायला काही हरकत नाही, पण तशी काही करण्याची गरज नाही. कारण तो देहाचा मृत्यू हा निसर्गाचा भाग आहे. त्याच्या यंत्रणेप्रमाणे तुमच्या प्रारब्धाचा काम संपलं की काही कोणी कुठेही न्या आणि मुंबईला न्या नाहीतर पुण्याला न्या, काय त्याचा उपयोग होत नाही. तर त्यामुळं आपल्याला आता माहिती आहे. तर त्यामुळं तसं काय करण्याची गरज नाही. ते जायचं त्यावेळेला ते जाईलच. आपण त्याची काळजी करण्याची काय आवश्यकता नाही. आणि एक दुसरी गोष्ट अशी, जर आपण भीत नाही तर आपण त्याचा विचार तरी कशाला करायचा? ज्या अर्थी आपण त्याचा विचार करतो आणि लवकर यावा का काय ते म्हणतो, अमुक एक तारखेला यावा, म्हणजे ही तारीख नक्की जवळची असली पाहिजे, अलीकडची असली पाहिजे असं मला वाटतं. मला 101व्या वर्षी मृत्यू यावा वगैरे अशी काही प्रार्थना ही नसणार आहे. मला 150व्या वर्षी मृत्यू यावा असं थोडंच असणार आहे की मला 70व्या वर्षी, मला 65व्या वर्षी काहीतरी ठरवलं असेल तर ते मला यावं असं काहीतरी प्रार्थना आपण केली असेल तर नक्कीच ह्याच्या नेहमीच्या मर्यादेच्या आत आपण जायचा आपला विचार आहे काहीतरी कारणासाठी. तर ते कारण काय आहे ते हुडकून काढावं. म्हणजे हिंडता फिरता मी जावा, माझा कोणाला भार होऊ नये वगैरे खूप गोष्टी असतात. तर ते जाऊ दे, आपल्याला सगळ्या माहिती आहेत. तर मग आपण जर त्याला भीत नाही तर त्याचा विचार करायचं कारणच नाही. हेही तितकंच आहे. आता खरं सांगायचं तर तो विशिष्ट वर्षी आपल्याला का हवा आहे हाच प्रश्न आहे. याचे काही व्यावहारिक कारण आहेत का नाही मला माहिती नाही, कारण विचारांना कोणी आपल्याला काय माहीत नसतं. त्यामुळे तो विशिष्ट वर्षी आपल्याला हवा आहे याची काही कारणं आहे का? त्यावेळेला काही असं काही मुहूर्त वगैरे आहे का? किंवा एखादी चांगली वेळ आहे का? काय सांगता येते कोणाच्या असेल आपल्यासमोर काय असेल? तर त्याचं काही विशिष्ट जर ते तसं असेल आणि ते जर काही जसं अमृत घटका वगैरे असते किंवा असं असतं तर त्या ह्याच्यावर जावं आणि असं काही असेल तर ठीक आहे, मान्य बाबा, एखादं म्हणजे उत्तम गती मिळावी ह्याच्यासाठी काहीतरी एक प्रयत्न म्हणून. तर प्रयत्न म्हणून ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा मृत्यूपूर्वी आपला उद्धार देह ठेवण्यापूर्वी कसा होईल हा खरा काळजीचा प्रश्न आहे. जर आपल्याला विचारच करायचा असेल तर याचा विचार करण्याची गरज जास्त आहे की मला देह पडायच्या आधी मी उद्धरवून गेलो आहे. हे जे मला मनाच्या बंधनातून जे मुक्त व्हायचं आहे ते जे माझं काम आहे ते माझं देह पडण्यापूर्वी माझं उरकलं पाहिजे, झालं पाहिजे. हा खरा ह्या सगळ्या प्रश्नामध्ये विचार करण्यासारखा विषय आहे. बाकी साधू म्हणतायत ती उत्तम गोष्ट आहे, काय हरकत नाही, आपल्याला त्यात आनंद आहे आणि तसंच ते ठेवावं. यापेक्षा जास्त विचार याच्यावर करू नये. आपण हा विचार का करायला लागलो हे मात्र हे 3-4 प्रश्न आपण आपल्यासमोर ठेवावेत. लोकांत आयुष्यात खूप साधला पण आता त्याचा कंटाळा येतो. लोकांतामुळे नाम कमी होते. एकांत साधावा तर तो साधला जात नाही अशी सारखी द्विधा अवस्था होते. तेव्हा लोकांत आणि एकांत यांचा सुवर्णमध्य कसा साधावा? लोकांत आयुष्यात खूप साधला, यात साधला नाही, तो आपोआप साधलेला आहे. आपण साधल्याची आपली कल्पना आहे. आपण जन्माला आलो ते लोकांतातच जन्माला आलेले आहोत. त्यामुळे लोकांत म्हणजे एक मोठा शब्द वापरले, पण आपण असं समजू 4 माणसात. तर 4 माणसात लोकांच्यामध्ये असं आपण आयुष्यभर राहतो. त्याची माणसाला ठीक आहे समाजप्रिय वगैरे ते व्याख्या सोडून देऊ आपण, पण तरीसुद्धा त्याची माणसाला एक सवय आहे, आवड आहे, काही हरकतही नाही. तर तसेच आपण आलेले आहोत. पुढं होतं काय की सवयीनं जशी एखाद्या वस्तूची गोडी वाटत जाते, साधूच्या जवळ बसलं तर साधूची गोडी लागेल का चिलबीची गोडी लागेल हे सांगता येत नाही असं म्हणतात. तसं आहे. तर तसं हे काय आहे ह्याच्यातलं नक्की काय होईल यातलं? तर तसं लोकांतामध्ये जन्माला घातलेलं आहे. त्याला काही कारण आहेत की आपलं काहीतरी प्रारब्ध कर्माचे संबंध राहिलेले आहेत, ते पुरे करण्यासाठी लोकांतामध्ये घातले. त्यामुळे लोकांताचा त्रास करून घ्यायचं, वाटून घ्यायचं काही कारण नाही. काहीतरी त्यांचा संबंध आहे. पण माझ्या कल्पनेप्रमाणे मी तो संबंध अधिक वाढवायचा प्रयत्न केला. हळूहळू त्याची गोडी लागते, माणसांची गोडी लागते. जशी कार्यक्रमाची गोडी लागते तशी माणसांची गोडी लागते आणि त्याची गोडीमुळे आपण त्याचे कार्यक्रम वाढवीत जातो. हळूहळू माणसं एकत्र करण्याचे, लोकांताचे कार्यक्रम वाढत जातात आणि मग त्यातून बाहेर पडायचं. मग काय होतं, माणसं पहिल्यांदा हवी असतात
आणि नंतर नकोशी होतात. आपला प्रपंचातला अनुभव काय आपण विचार करून बघा. पहिल्यांदा याविषयी वाटतात आणि लग्न झाल्यानंतर मग पुढे आपल्याला त्रास होतो की नाही. पुढे लग्नानंतर, लग्नाचं म्हणत नाही मी, त्या कार्याचं म्हणतो. कार्याला जी 4 माणसं येतात की नाही, ते दंडा अमकं तमकं सगळे काय जे, म्हणजे दंडात असं नाही, जावा व्यवसाय सगळ्या आल्या त्याच्यात, किंवा आपले सगळे दीरबीरसं सगळे आले, तर ते सगळे जे काय कार्यक्रम करून जाता 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 इकडे तिकडे काहीतरी इकडचं तिकडे तिकडचं इकडे करून जातात. तर ते सगळं केल्यानंतर मग कशा लोक त्यांना बोलवले असं वाटतं. पण नाही बोलवले असतं तर त्याच्यापेक्षा त्रास दिला असता, हेही लक्षात असतं. त्यामुळे ते बरं असं म्हणून आपण करतो ते. मग आता हे जे काय करतो हे आपल्याला काही प्रमाणात अपरिहार्य आहे, पण काही वेळात आपलीच गोडी त्याची वाढलेली असते आणि मग ती गोडीमुळं तो सोडवतोय. खरं सांगायचं झालं तर लोकांची गोडी लागल्यामुळे ते सोडवत नाही आणि त्यामुळे नाम ही वास्तविक लोकांशी संबंधित गोष्टच नाही मुळामध्ये. त्यामुळं मग ती साधत नाही. तर लोक ते नाम हे आले की ते नाम गायब होतं. आपल्याला माहितीच आहे, समोर मनुष्य जरी आला आपल्याकडे, एखादा भेटायला आला आणि जपाला बसलो असलं तर माय ठेवावीच लागते खाली. काय म्हणताय म्हणावंच लागतं, काय त्याच्या आपण करावंच लागतं. ठीक आहे, व्यवहाराने ते पण करा, अगदी काही त्याच्यासमोर आपण मुद्दाम काय करायला नको, पण ते करावं लागतं. पण आपणहून त्याला बोलवलेलं नसावं, एवढं करता येणं शक्य आहे. आपणहून त्याला कशाला आमंत्रण द्या. तो आलाच आहे तर त्याचं अगत्याने करू, पण नसेल आलेला तर बोलावलेला नाही आहे, त्याला सुवर्णमध्ये साधला. मगाशी जो विचारला आहे आपण, तो सुवर्णमध्ये त्याला साधेल. तर ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधायच्याच आहेत, पण त्याच्यामधली लोकांताचा जो संबंध आहे तो प्रारब्धाचा आहे. त्यामुळे तो पुरा करण्यासाठी आणि व्यवहार पुरा करण्यासाठी जेवढी लोकांच्या संबंधाची गरज आहे तेवढीच गरज खरी आपल्याला आहे. हा त्याचं मध्यबिंदू आहे. तो नेमका मध्यावर नाही, मध्यबिंदू हा शब्द चुकीचा आहे. तो एका ठिकाणी त्या रेषेवरती बिंदू आहे, त्या रेषेवर कुठेतरी एक बिंदू आहे. तो कुठे आहे, आपलं प्रारब्ध किती राहिले त्याप्रमाणे तो बिंदू मागे पुढे होणार आहे. एखाद्या खूप माणसांचं देणीघेणी राहिलेली असतात, तो बिंदू खूप पुढे सरकलेला असतो लोकांचा, तर तो काहींचा कमी असतो, त्यामुळे तो कमी प्रमाणात राहतो, लोकांचे संबंध कमी प्रमाणात राहतात, असं असू शकतं. तर तसंही तो, त्यामुळे तो बिंदू कुठे आहे तो ओळखून उरलेला सगळा आपला एकांताचा वेळ आहे असं समजायला हरकत नाही. मग तो नामासाठी वापरायचा आहे, मग तो आपल्याला वापरता येईल. पण हे असं होत नाही आणि त्यामुळं त्या गोडीमुळं आपल्याला ती माणसं जवळ आल्यानंतर मग त्याच्यातले तोटे जाणवायला लागतात. आणि मग ते तोटे जाणवायला लागले की ती त्यापेक्षा नको तसं वाटतं. मग ती मुळात जी गोडी लागली होती ती आपल्याकडून लागली, त्यामुळे आता ते सोडवून घेण्याचा हात आपलाच दगडाखाली आहे, तो आपणच आता सोडवून घ्यायचा आहे, असे स्वरूप याचं आहे. तेव्हा खरं सांगायचं तर लोकांत जितका अपरिहार्य आहे, प्रारब्ध म्हणून व्यवहार म्हणून, या दोन्ही गोष्टीसाठी लोकांत अपरिहार्य. 4 लोक असणं आवश्यक आहे, ही गोष्ट खरी. 4 लोक असणं आवश्यक आहे असं म्हटलं, ते बरोबर आहे ना, त्याचं बरोबर आहे मला वाटतं. तर 4 लोक असणं अगदी शेवटीसुद्धा आवश्यक आहे, तर ते बरोबरच आहे, अगदी शेवटपर्यंत बरोबर आहे. तर तेवढंच आवश्यक आहे, पण मूळ खरं. आता बाकीचं जे जमा होईल ते होईल, पण खरं तेवढं आवश्यक आहे माणसाला, हेही बरोबर आहे. तर हे जितकं बरोबर आणि अपरिहार्य आहे तेवढंच एकांत हे माणसाचं मुख्य काम आहे, ते पण अपरिहार्यच आहे. आणि म्हणून अनेक वेळेला परिस्थितीमध्ये माणसांना एकटं राहताना फार त्रास होतो. खरं याची सराव, प्रॅक्टिस आधीपासून करण्याची गरज आहे, की खरा तो एकटाच आहे आणि खरा तो एकटाच राहणार. परिस्थितींसुद्धा एकटं राहावं लागतं अनेकांना, परिस्थितीने वेगवेगळ्या कारणाने राहावं लागतं. जोडी व्यवहार मागे पुढे होतात म्हणून राहावं लागतं, किंवा काही काही वेळेला असे मृत्यू अकाली मृत्यू होतात म्हणून राहावं लागतं, मुलं बाळाजवळ नसतात म्हणून राहावं लागतं. अनेक वेळेला खूप प्रकाराने एकटं माणसाला राहावं लागतं आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन 4 माणसं असली तरी कुणी आपलं नसतं म्हणून एकटं राहावं लागतं. किती प्रकार आहेत एकटं राहण्याचे, पण ह्याच्यात एकटं राहण्याचा ज्याला सराव आहे एकांताचा, तो टिकून राहतो आणि त्याचा आनंद टिकून राहतो. एकांतात राहावं तर लागेलच. तुम्ही तयारीत आहात का हा प्रश्न आहे. तयारीत असेल तर आनंदात राहील, एकांतात असून आनंदात आहे. तर ह्याच्यासाठी सराव करण्याची गरज आहे. तर तीच आपण ह्याच्यातून शिकावं उलटं, आणि जिथे जिथे शक्य असेल त्या त्या वेळेला एकांत साधावा. एकांत मानला ज्याला अवघ्या आधी कळे त्याला. आपण पूर्वी एकदा ओवी पाहिली आहे, समर्थांच्या याच्यात खूप एकांतावर दिलेलं आहे, सर्व संतांनी सांगितलेलं आहे. तर ही माणसांनी काही काहींनी तर एकांत सोडून ते कुठे गेलेच नाही. आपल्याकडे इथे हे बसलेले आहेत, अरविंद आहेत किंवा रमण महर्षी, परवा आपण पाहिलं 50 वर्ष त्या जागेवरून ते कुठेही आले नाहीत, कुठल्याही दुसऱ्या गावाला कधीही गेले नाहीत आयुष्यात. इथपर्यंत एकांत साधणारे लोक आहेत. हे एक टोक असेल मी म्हणतो, पण ह्याच्यातून काहीतरी घेता येईल. यानं वर्षभर तरी कुठे गावाला गेला नाही एवढं तरी आढळेल, हो की नाही. महिना जायचा अवघड अशी परिस्थिती असते, हो की नाही. तर त्याच्यावरनं आपण साधू शकतो हे कुठे साधायचं आहे आणि कुठे यांनी साधलं आणि त्यामुळे त्यांना काय साधलं, तर असं आपण पाहू शकतो. तर तेवढं शिकलं तर एकांताची गरज आहे. तर ह्याचे जे फायदे आहेत, एकांताची गरज, त्याची आवश्यकता आणि त्याचे फायदे, ह्याच्यावरती आपण विचार करण्याची गरज आहे. ती जर साधली गेली तर मग सुवर्णमध्ये आपल्यालाच काढता येईल की कसा तो मला साधता येईल असं.
साधक अवस्थेत मोक्षप्राप्ती होते का? साधक अवस्थेत मोक्षप्राप्ती होते, त्यासाठीच साधक अवस्था आहे. त्यामुळे त्याच्यावर फार काय विचार करायचं कारण नाही. ते झालं की मग तो सिद्धच होतो. त्यामुळे आणखीन काही वेगळं त्याच्यातून व्हायचं नाही. ती वाटेतलीच अवस्था आहे, तर ती होते. आपण आपली साधक अवस्था सांभाळण्याची गरज आहे, एवढी गोष्ट खरी. खरी साधकाची जी अवस्था आहे, जी कुठेही आपल्याला आढळेल, समर्थांच्या सांगण्यात आढळेल, महाराजांच्या सांगण्यात आढळेल, ती ज्यांनी साधलेली आहे त्याला ती मोक्षप्राप्ती आहे आणि ती त्याच्या अवस्थेत होऊ शकते. त्यानंतर मनाची चंचलता किंवा अस्थिरता कमी करण्यासाठी काय करावं? खरोखर ही एक मोठा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. फक्त आता हा कधीतरी एकदा मन या नावाचा एकदा विषय आपण घेऊ आणि त्याचे सगळे उहापोह करू, म्हणजे हे आपल्याला सोडवता येईल व्यवस्थित. आत्ता मी फक्त हायलाईट्स त्याचे देतो की मनाची चंचलता किंवा अस्थिरता कमी करण्यासाठी मूलतः 2 मार्ग आहेत. एक मनाचा नाश होणं किंवा मनाचा लय होणं, हे 2 मार्ग आहेत. एक मनोनाश तरी हवा, नाही तर मनोलय तरी हवा. तर ह्याच्यातलं काय साधेल आपल्याला? कुणाची कशी योग्यता असेल, मनाची तयारी कशी असेल, शक्ती कशी असेल, त्यानुसार त्याला ते वाहन साधन जसं असतं तसं त्यानुसार त्याने ते चालावं. तर त्यातल्या त्यात एक लक्षात ठेवावं की मन हे चंचल अस्थिर आहेच. गीतेमध्ये आपला शब्दच आहे ना, चंचलम अस्थिरम आहेच. तर त्यामुळे तो त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्या स्वभावाविरुद्ध काहीतरी करायचं आहे म्हटल्यानंतर थोडी जास्त शक्ती लावावी लागेल, तर ते आपल्या कामाला मदतीला येईल. म्हणून हे त्याचा स्वभाव लक्षात ठेवून आपण काम करू की त्याचा हा स्वभाव आहे, तर तो स्वभाव आपण स्वीकारावा. एखादा कटकटी म्हणजे कोणाच्या घरामध्ये असं मी म्हणत नाही, कोणाच्या तरी घरामध्ये असं असतं, एखादा स्वभाव कटकटी असतो एखाद्याचा. काही केलं त्याच्या मनाला येत नाही, काहीतरी खोट काढतं त्याच्यामुळे, काहीतरी त्रास होतोच, काहीतरी हे करणारच. तर असं जर अस्वस्थ राहणारा मनुष्य असेल तर तो दिवस नाही रात्र नाही, त्याला त्याच्या जेवायला वाढा नाही, त्याला उपाशी ठेवा नाही, काही करा तुम्ही काही करा, तुम्ही घरात राहा, बाहेर जा, काय करा, तो अस्वस्थ राहतो. तर असं काय करणार आहे ह्याला? मग आता हे आपण स्वीकारतो आणि त्यातल्या त्यात काही काळ जे स्वस्थ असतात त्याच्याकडे बघून आपण उरलेला दिवस काढतो. असं होतं की नाही? हे अस्वस्थ राहणार, हे आपण एकदा स्वीकारले की ते अस्वस्थतेचा स्वभाव आहे त्यांचा, तसं मनाचा स्वभाव आहे असं समजून आपण या सगळ्याकडे बघावं. पहिल्यांदा आधी स्वभाव, तो त्याचा स्वभावच आहे म्हटल्यानंतर आपण त्याच्या विरुद्ध झगडण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो त्याचा स्वभाव एकदा स्वीकारला की पुढे आपल्याला काहीतरी करता येईल. आणि काय करता येईल? तर सकारात्मक काही करता येईल, काही नकारात्मक आहेत गोष्टी. नकारात्मक काय असेल की त्याची आधीच अस्थिरता आहे, तेव्हा ते तर अस्थिर आहेच, आम्ही त्याला आणखीन अस्थिर करणारे काही करतो आहोत, ते थांबवता येईल. मनाचे विचार येतात डोक्यामध्ये, कशावर येतात? आपण वाचलेल्यावर येतात, आपण पाहिलेल्यावर येतात, फिरलेल्यावर येतात, गोळा केलेल्यावर येतात, सगळ्यावर विचार येतात. मग हे कोणी केलं? हे आम्हीच केलं. ते गरजेचं होतं काय? तर त्यातलं फार थोडं गरजेचं होतं, उरलेलं सगळं आम्ही कोंबलेलं डोक्यामध्ये. हां, मग ते आपल्याला करता येणं शक्य आहे. इनपुट्स कमी करणं हे त्याचा एक मार्ग आहे. त्याच्याकडे जाणाऱ्या जे गोष्टी आहेत त्या आपण कमी करू शकतो. ते अस्थिर होणं स्वाभाविक आहे. त्याला आणखीन एक विषय मिळाला ना, बरं झालं. तुम्ही 2 पुस्तकं वाचत होता, आता 3रं वाचलं म्हणल्यावर आता त्याच्यावर विचार करावा लागेल. तुम्ही 2 ठिकाणी फिरत होतो, 4 ठिकाणी फिरला, तर आणखीन 2 गावावर विचार करावा लागेल, कारण त्याच्याविषयी विचार मनात येणार. असं होत राहतं. म्हणून त्याची अस्थिरता जी वाढते, त्या करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ज्या टाळता येणं शक्य आहे तेवढ्या तरी निदान टाळू आपण. म्हणजे निदान थोडं काम कमी होईल. मनाच्या बाबतीतलं जे काम आहे थोडं तरी कमी होईल. जागी बसून त्याला काय करता येणं शक्य आहे? तर अकारण फिरणं, अकारण दृश्य, अकारण खाणं पिणं, काय जे आपल्याला काय म्हणायचं असेल ते. तर हे जे ज्यांनी मनाला विचाराला ह्याला विषय मिळतो आणि ते अधिक अस्थिर होतं, तर अशा ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला कमी करता येणं शक्य आहे, त्या कमी कराव्यात. दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, ती करता येणं शक्य आहे. की महाराजांचं म्हणणं सोपं आहे की ते अस्थिर आहे, ते फिरतंय ना, ते फिरत्या वस्तूला, स्थिर वस्तूला चिकटवून ठेवा, असं आपल्याला प्रवचनात सांगितलं. म्हणजे ते स्थिर राहील. ते स्थिर वस्तूला जसं आता गुरजनावरं असतात तर त्यांचा स्वभाव आहे ती फिरत राहणार. तर ते सोडलं बाहेर की उभं राहिलं आपलं ध्यान लावून, असं काय आहे का? तशी शक्यता नाही हो. ते सोडलं की ते पळायला सुरुवात करणार, ते धडक देणार, ते होणार, रस्त्याच्या कडेला जाणार, ते मनाचं तेच चाललेलं असतं, ते वेगवेगळ्या रस्त्याच्या कडेला जात असते, एवढाच फरक. तर हे असं फिरतं आणि त्याच्या वेग नाही, ती वेगाला मर्यादा नाही. जनावराच्या याला निदान मर्यादा तरी आहे, याला काय मर्यादा नाही, कुठेही जातं ते. तर त्यामुळं त्याचं स्वभाव ह्या जनावरासारखंच हे आहे, काम आहे त्याचं. त्याला एकदा दाव्याचं सोडलं की ते तिकडे गेलं. पण तेच गुरु जसं जाग्यावर ठेवण्यासाठी काय मालक त्याच्या मागणे हिंडत होते, ओढून आणतो, एकदा दाव्याला अडकवून ठेवतो. ते दावं खुंटा पक्का आहे आणि त्याला ते दावं पक्का आहे, ते त्याला तोडून जाता येत नाही. अशा ठिकाणी त्याला बांधून ठेवलं की निदान ते रात्रभर तरी ते स्थिर असतं. सकाळी उठलं की सोडायचं आहे, परत हिंडतं ते याच्यात जाऊन कुरणात जातच ते चरायला. मग तसं आपण सोडतोच. तर तसं मनाला जिथे सोडणं आवश्यकच आहे तिथे सोडलं. उरलेला वेळ त्याला स्थिर वस्तूवर बांधून ठेवलं, म्हणजे स्थिर गोष्टींचे विचार करायला लावले, स्थिर गोष्टींचं चिंतन करायला लावलं, नामाला जोडलं. नाम स्थिर आहे त्याला मन जोडलं,
की ते स्थिर झालं, कारण त्याला भाग आहे नाम हालत नाही जागेवरनं, त्याची बैठक पक्की आहे अनादिकालापासून आजपर्यंत अशीची अशी पक्की आहे. तर त्या जागेवर त्याला स्थिर ठेवलं. मग ते स्थिर ठेवलं की ते आपोआप, कारण त्याला नाईलाज आहे. तुम्ही दावं लावले पहिल्यांदा, जनावरं झाली तरी तुम्ही पाहिलं असेल गाई किंवा गोरं, आपण जर दाव्याला लावायला गेला तर चांगली मान हलवतात आणि ती चुकवणं कठीण असतं. ज्यांना जे सराव आहे त्यांना ते जमतं, ते कुठेतरी शिंगबिंग लागतं आपल्याला. तर तसं मनातसुद्धा पहिल्यांदा संघर्ष होतो, पण पहिल्यांदा त्याला दावं लावताना तेवढा संघर्ष अपरिहार्य आहे एवढं लक्षात ठेवून ते एकदा दावं लावलं त्याला की खुंट्याला पक्क झालं. मग त्याला सोडायचंच नाही. 10,000 जप झाल्याशिवाय त्याला सोडायचंच नाही. असं ठरलं की 10,000 जप ते म्हणते एकदा लवकर करूया, मग सहकार्य मिळतं उलटं, कारण त्यानंतर त्याला फिरायला मिळणार ना. अभ्यास केल्यावर तुला खेळायला सोडेन म्हणल्यावर मुलं काय करतात, तसंच आहे. ते अभ्यास करून घ्यायचं मग सोडायची, मग जातात 2 तास तरी तेवढे तरी गप्प बसलं ना. मग तसं आपणच आपल्या मनाला करावं हे आपल्याला करता येण्यासारखं आहे. तर आणि तिसरं आहे, यातूनही ते अस्थिर असतं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. ते अस्थिर आहे असं म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं तर ते आणखीन अस्थिर होतं. बरं छान आहे म्हणतं. एखादा जरा चिडणारा असतो ना, त्याला चिडवतात जास्त वर्गात, ज्याच्यावर काही परिणाम होत नाही त्याला सोडून देतात, हे काही चिडत नाही म्हणतात, असं होऊन त्याला सोडून देतात. तसं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं, हा तिसरा मार्ग त्याच्यावरती सोपे थोडक्यात झालेले आहे. तर आता हे ठीक आहे, 1-2 बघू. अनुग्रह झाला आहे, नाम सुरू आहे, इतर गुरूंनी दिलेली उपासना सुरू आहे, पण भीती, चिंता, काळजी यातून बाहेर यायला होत नाही. ह्याला काय मार्ग असेल? तर ही चांगली गोष्ट आहे. आपण कुठेतरी दीक्षा घेतली, कुठेतरी अनुग्रह घेतला आहे, नाम सुरू ठेवलेलं आहे, गुरूंनी वेगवेगळ्या सांगितलेली उपासना आपल्या कुवतीनुसार करता आहात, पण भीती, चिंता, काळजी मगाशी जे सांगितलं तोच ही इथं आहे. त्याचं वेगळ्या स्वरूपात हे प्रेझेंटेशन आहे फक्त, की आपलं खऱ्या अर्थाने नाम नाही चाललेलं, खऱ्या अर्थाने आपण अनुग्रह घेतलेला नाही. तो जो घेतलेला असेल, समजा अगदी पांडुरंगाचा आहे आणि तो घेतलेला आहे, शंकराचा आहे तो घेतलेला आहे, रामाचा आहे तो घेतलेला आहे, तर आता करता कोण? राम ना. मग काळजी करणारा हा कोण उद्भवलामध्ये? तर तो त्याच्यावर तो विश्वास नाही आहे की तो करील का नाही, तर त्याचा आपण स्वीकार केलेला नाही आहे अजूनही. तो फक्त आपल्या जशा इतर गोष्टी आहेत तशी ती एक गोष्ट आहे. आपल्या अनेक गोष्टी प्रपंचामध्ये आहेत, तसे एक गुरु आहेत, तसे एक अनुग्रह आहे, तसे एक दीक्षा आहे, तसं ते उपासना आहे. ह्या गोष्टी आपल्या सगळ्या अनेक गोष्टींसारखी एक वस्तू आहे. तसं नाही आहे, ती सर्वव्यापी वस्तू आहे, ती मूळ केंद्रस्थानी असलेली वस्तू आहे. असं जर असेल तर जे नफा, तोटा, व्यवहार, नुकसान, माणसं येणी जाणी सगळं त्या भगवंताच्या इच्छेने चालतं. हे एकदा ठरलं की आता तो प्रिय माणूस आला का अप्रिय आला. आपल्याकडे गीतेचं कितीतरी उदाहरणं आपल्याला माहिती असतील, मी काय त्यात पडत नाही, पण त्यात सुद्धा हेच आहे की जे अप्रिय वाट्याला आलं त्यांनीही तो हल्लेला नाही, जे प्रिय वाट्याला आलं त्यांनीही हल्लेलं नाही, असं आहे ना. मग ते जे आहे ते एवढ्याचसाठी आहे की मूळ पक्क आहे त्याच्यातलं. जे भगवंताच्या इच्छेचं आहे ते स्वीकारलेलं आहे, जे भगवंताचे येतं आहे ते भगवंताच्या इच्छेने येतं आहे, हेच त्याच्यानंतरचं खरं काम आहे. कारण आपण एकदा त्यांना स्वीकारल्यानंतर किंवा हे नाम सुरू ठेवल्यानंतर नाम खरं आहे आणि ते जे दैवत आहे ज्याची आपली उपासना आपण करता ते खरं आहे आणि माझं जे सगळं आहे ते खरं नाही, ह्याची एकदा खात्री पटवणं म्हणजे खरा अनुग्रह आहे. तर हे आपण स्वीकार केला नसल्याचं लक्षण आहे. तर तो स्वीकार खरोखर मनापासून एकदा करावा आणि स्वीकार करणं म्हणजे काय हे एकदा शिकून घ्यावा. स्वीकार करणं काय ह्याची मनाला एकदा उमज व्हावी. हे खरं स्वीकार करणं म्हणजे काय, महाराज हे करते आहेत, त्यांच्या इच्छेने हे होतं म्हटल्यानंतर सगळं यशापयश काय आपल्याला जे प्रिय अप्रिय सगळं त्यांच्या इच्छेचं आहे. माझा भाग कुठे आहे त्याचा? मी नुसता बसून नाही राहिलो, माझं काम करतो आहे, ते जास्तीत जास्त चांगलं करतो आहे. मग आता ह्याच्या पलीकडे काहीतरी होणारच परत, ते तिथे आहे, ते त्यांची सत्ता आहे. मग त्यांच्या सत्तेनं काम करत आहे म्हटल्यानंतर मग मला भीती चिंता काळजीचं काही कारण नाही. कारण मी भीती चिंता ज्या विषयांची करतो, चिंता भीती काळजी कुठे राहतात? भविष्यामध्ये राहतात. तर हे जे भविष्य आहे त्याच्यातलं मला साधं भिंती पलीकडचं दिसत नाही, त्यांना त्याच्या पलीकडचं त्याच्या मृत्यूपर्यंत दिसतंय, एवढी दृष्टी त्यांना आहे. एवढं जर दिसतं आहे तर त्याच्यात काय होणार याची काळजी माझ्यापेक्षा त्यांना जास्त करता येईल का नाही, मग ती त्यांनाच करू देत, मी कशाला करावी. तर ही काळजी भीती चिंता ही जी उद्भवते ती हे मगाशी सांगितलं तशाच पद्धतीची आहे की मी करता आहे यातून उद्भवते, ते करते आहेत असं मला वाटत नाही, ते करते असे आहे तसं वाटेल तर चिंता काळजीचं कारण राहणार नाही. नंतर काय होईल? आता ज्याने म्हणून भाऊसाहेबांना भीती नाही, इथे राहतो म्हणजे मृत्यूची भीती नाही का वाटत? 89 वर्ष वय, मृत्यूची भीती नाही का वाटत? सर्वस्वी पराधीन मनुष्य हे झालेला वयानं सगळं करावं लागतंय घरी, अशी परिस्थिती आहे. वय 89, कल्पनासुद्धा आपल्याला कठीण वाटते करायला. पण तुम्हाला भीती नाही का वाटत? तर भीती वाटत नाही. का वाटत नाही? इथे महाराजांकडेच आहे, तिथे महाराजांकडेच राहायचं, ह्या पलीकडे त्यांची कोणतीही कॉमेंट याच्यावर नाही.
हे जे ज्यांनी, आणि ही सामान्य माणसं आहेत, म्हणजे अगदी कोणी महापुरुष असतील तर ठीक आहे, त्यांना ते त्यामुळे साधलं असेल असं म्हणता येईल, तसं नाही. हे फक्त निष्ठेचं उदाहरण. बाकी काही व्यवहारातलं काही त्यांनी कुठली साधनं म्हणून सुद्धा असं काही याच्यात काही काम केलेलं नाही. हे नुसतं निष्ठेने साधलेलं आहे. इथे आहे तरी त्यांच्याजवळच आहे, तिथेही त्यांच्याजवळच जायचं आहे. त्यामुळे मला काही चिंतेचं याच्यात कारण वाटत नाही. कसली भीती वाटायची म्हणली मृत्यूची? इतकी सोपी मृत्यूची भीती फेकून दिली त्यांनी बघितल्या, म्हणजे विचारल्यावर. तर असंच आहे. तर हे भाऊसाहेबांचं आपल्याला माहिती असेल. तर आता आपल्याकडे आपण काही वेळेला हे आता म्हटलं आहे काळजी, चिंता, भीती. मी आपल्याला ह्याचं मृत्यूचं सांगितलं, तर तसं बाकीची उदाहरणं सांगत नाही, आता वेळ संपलाच आहे. त्यामुळे उपासनेबद्दलचं विचारलेलं आहे, त्याबद्दल मी बोललो आहे. त्यामुळे आता मी त्याचं सविस्तर उत्तर देत नाही. आपल्या जीवनात उपासनेचं महत्त्व काय आहे आणि उपासनेला स्थान किती असावं, 2 वाक्यात फक्त उत्तर देतो की ह्याविषयी आपल्याकडे 10 एक प्रवचनं त्याच्यावर झालेली आहेत. त्याच्याविषयी आपला हा विषय स्पष्ट होईल अशी मला आशा वाटते. तर त्यातून काय राहिलं तर मला नंतर पुढे विचारा. थोडक्यात आपल्या जीवनामध्ये आनंदाचं आणि स्वास्थ्याचं जे स्थान किंवा महत्त्व आहे ते देवाच्या उपासनेचं आपल्या जीवनात आहे. एवढं लक्षात ठेवणं म्हणजे उपासना. तर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. जे आनंदाचं आणि याचं स्थान आहे, स्वास्थ्याचं स्थान आपल्या जीवनामध्ये. आपण किती स्वास्थ्याला स्थान देता जीवनामध्ये? आपण कामाला स्थान देता, सगळ्या गोष्टींना स्थान देतो, आपल्या कर्तव्यांना स्थान देतो, सगळ्याला देतो. स्वास्थ्याला किती देतो, आनंदाला किती देतो, तेवढं मला उपासनेला स्थान माझ्या जीवनात द्यावं लागेल. आणि ते करणं, त्याच्यासाठी जे करणं ते म्हणजे उपासना आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर त्याच्यासाठी ते कशावर अवलंबून नसल्यामुळं महाराज जे म्हणायचे की ते गरिबीनं जात नाही आणि श्रीमंतीनं येत नाही. समाधान ही गोष्ट, ह्याच्यातली जी उपासना जी मिळतं समाधान, ते गरिबीनं जात नाही आणि श्रीमंतीनं येत नाही. त्यामुळे ते कशावर अवलंबून नसलेली वस्तू आहे, ती वृत्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे वृत्ती बनवणं हे उपासना आहे. तर ज्यांना खरंच उपासना करायची आहे त्यांना वृत्ती बनवावी लागेल. तशी वृत्ती बनवली की समाधान चालत येतं, तो त्याचा भाग आहे. त्यामुळे वृत्ती बनवणारी जी उपासना आहे ती आपण करावी. ती केली तर हे सगळं होऊ शकेल. नंतर तिचं प्रमाण काय असावं? आपल्याला आपण व्यायाम करतो, आपल्या व्यायामाचं प्रमाण किती असतं त्यावर आपली प्रकृती. उगाच काहीतरी आपण व्यायाम करायला जात नाही, कुठंतरी हातपाय म्हणून घेऊ, नाहीतर काहीतरी पेटून बसेल, तर ते आपण सगळं आपण साधारण कुवत पाहतो. त्यानुसार बाबा आपण किती जोर बैठका काढाव्यात, किती नमस्कार घालावेत, किती काय करावं, हे आपण आपल्या कुवती प्रपंचाच्या जशी एक कुवत आहे तशी आपली शारीरिक जी कुवत आहे त्यानुसार आपण आपले व्यायाम ठरवतो. चालता बोलता मला चालता येत नाही, ठीक आहे, पण मला बसल्या जागी काही व्यायाम करता येतो. मग प्राणायाम असेल, आणखीन काय असेल, हाताचे व्यायाम असतील, काहीतरी करता येतं, मला मानेचा व्यायाम असेल, काहीतरी करता येतं. तर तसं प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये करता येण्यासारखी एकच वस्तू आहे, ती म्हणजे उपासना आहे. एवढं नक्की. फक्त तिचं स्थान किती राहील, प्रमाण किती राहील, तर माझी जशी परिस्थिती आहे त्यानुसार प्रमाण राहील. माझी कशी परिस्थिती आहे, त्यात मला किती शक्य आहे त्यानुसार प्रमाण राहील. मग ती आपली परिस्थिती कशी बघावी. आता हे कोणाची ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी पाहावं आणि त्यानुसार आपलं प्रमाण काढावं. ते प्रमाण आपल्याला कळू शकतं. किती खरं म्हणजे किती पाहिजे, तर साध्या भाषेत सांगतो की बाहेर वारा वादळ होतात, आपण ही घरं बांधतो. ती कशासाठी बांधली, तर बरोबर वादळ सुटलं तर आपण सुरक्षित राहिलो, कारण आपण घरामध्ये होतो. नसलं तर कुठल्या तरी घराचा आसरा घेतला. म्हणून आपण वारा वादळामध्ये सुद्धा जिथे सगळे वृक्षोन्मळून पडले आपण पाहिले, तिथे आपण सुरक्षित राहिलो, कारण आपण घर बांधलेलं होतं, ते पक्कं होतं. तेव्हा माणसाचं समाधान बिघडणार नाही प्रपंचातल्या कुठल्याही वादळाने. एवढी घर भक्कम आहे, एवढी उपासना भक्कम पाहिजे, इतपत प्रमाण पाहिजे. आता ते प्रमाण किती पाहिजे आपण काढू शकतो आता ह्याच्यावरून. आता फक्त शेवटचा प्रश्न घेतो म्हणजे थांबतो. आम्ही अनेकदा बघितलं आहे, सगळे काय होऊ शकले नाहीत, क्षमा करा उरलेल्यांचे ठेवलेले आहेत, कुठला तसं हे करत नाही, फक्त पुढच्या ह्याला घेईन. आम्ही अनेकदा बघितलेलं आहे की तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना करता तर त्या व्यक्तीचं अशक्यातलं अशक्य कामही झालेलं असतं. आमचा अनेकदा असाही अनुभव आहे की आम्ही प्रार्थना करतो पण त्याचा उपयोग होत नाही. अरे बापरे, प्रार्थना कोणी केली तरी ती सफळ होते का, ही अशी शंका यामुळे येणं स्वाभाविक आहे. सफल होत नसल्यास ती सफल का होत नाही, आणि सफल झाली तर ती का होते, हे प्रश्न म्हणून बरोबर आहे. आपण मुद्दा सोडून देऊ की ज्यांचं कोणाचं समजा एखादी प्रार्थना केली असली आणि त्याचं काम झालं असलं तर त्यांची वेळ आली होती असं समजून आपण ते सोडून देऊ सध्या. तर ते सोडून देऊ, आपण मूळ प्रार्थनेचा विचार करू. प्रार्थनेविषयी स्वतंत्रपणे अभ्यास किंजवडेकर शास्त्रींचा आहे, अमकेंचा आहे, आपले पुस्तकं खूप आहेत, आपण तिथली वाचली तरी चालतील. तर त्यानुसार इथे जेवढे मुद्दे आहेत तेवढे आपल्याला सांगतो की कामं नुसत्या कर्तृत्वावर होत नाहीत. कर्तृत्वापलीकडे जे त्यात अधिक लागतं ते अनुकूल करून घेण्यासाठी
जी शक्ती विश्वातून आपण घ्यायची तिला प्रार्थना असं म्हणतात. आपल्या कर्तृत्वाने जे आपण करतो त्याच्या पलीकडे यश मिळण्यासाठी जे लागतं त्यासाठी जी शक्ती विश्वातून घ्यायची ती घेणं म्हणजे प्रार्थना. विश्वामध्ये शक्ती भरलेली आहे, आपण ती अवश्य घेऊ शकता. कधी पण आपण प्रार्थना करा, आपल्याला ती कधीही कुणालाही कुठेही मिळू शकते. तर ही जी शक्ती आहे ती म्हणजे प्रार्थनेने मिळवण्याचं, प्रार्थना हा ती मिळवण्याचा मार्ग आहे. तर आपण ती मिळवू शकतो. मग आता ह्या प्रार्थनेला जी अंग आहेत तेवढी लक्षात ठेवू. तर प्रार्थनेला करणारा हे एक आहे, ज्याला केली तो एक आहे. बरोबर. प्रार्थना आपल्याला वाटते एवढा इतका सहज विषय नाही आहे. प्रार्थनेत करणारा एक आहे, ज्याला केली तो आहे. प्रार्थना कशाबद्दल केली तो विषय आहे, कशाबद्दल तरी प्रार्थना केलेली आहे, त्याला काहीतरी विषय आहे. त्यानंतर त्याबद्दल त्यावेळेला असलेल्या इतरांची भूमिका काय आहे हा एक विषय आहे. आणि नंतर त्या प्रार्थनेचा शेवट आपण कोणता करता आहात, ह्या 5 गोष्टीवर त्या प्रार्थनेचं काय सार होणार, पुढे शेवटी परिणाम होणार, तो परिणाम अवलंबून आहे. एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. मी उदाहरण देतो म्हणजे आपल्याला स्पष्ट लक्षात येईल की करणारा कोण आहे, तो कसा करील. करणारे स्वतः आहोत समजा आपण, तो स्वतःसाठी करत असेल तर काय होईल, तो परिणाम खाली येईल. म्हणजे प्रत्येक वेळेला परिणाम खाली येणं, तसाच राहणं आणि वर जाणं, असे 3 मी बाण करून ठेवलेत त्याला. आता ते काय मी तर स्पष्ट करत नाही, हे घेऊन काय खडू घेऊन स्पष्ट करत नाही, पण आपण समजून घ्या की स्वतःसाठी प्रार्थना केलेली आहे तर ती खाली जाणारी आहे, दुसऱ्यासाठी केलेली आहे ती वर जाणारी आहे. असं आहे. सर्वांसाठी केलेली आहे, सरळ रेषेत जाणारी आहे. कारण कोण त्याच्यात येतात ते मला माहीत नाही. तर हा करणाऱ्याकडच्या बाजूनी प्रार्थना यशस्वी का होते आणि केव्हा होते असं विचारलेलं आहे. त्या सर्वसाधारण प्रश्नाला हे उत्तर देतो. तर करणारा कोणासाठी करतो आहे हे महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, प्रार्थनेचा विषय काय आहे. तो स्वार्थाचा असू शकतो, अनितीचा असू शकतो, अस्वास्थ्याचा असू शकतो. असं असेल तर सगळं खाली येणार आहे, परिणाम खाली येणार. बाण म्हणजे परिणाम आहेत, ते परिणाम खाली येतात, ते होत नाहीत. तर तशा प्रार्थना ह्या यशस्वी होत नाहीत, त्या अयशस्वी होतात किंवा कमी प्रमाणात यश त्याला मिळतं. कारण त्या मूलतः स्वार्थाच्या आहेत किंवा चुकीच्या आहेत किंवा अस्वास्थ्याच्या आहेत, अशा आहेत. तर तशा आहेत. त्यात जर समजा निस्वार्थाच्या असतील तर, कल्याणकारी असतील तर 700 वर्षंसुद्धा टिकतात, आपल्याला माहिती आहे. तर तिथे बाण वर गेलेले आहेत. तिथे सर्वांना सुख देणारी आजही नुसतं प्रसादान पुरतं, याचा अर्थ ती प्रार्थना आजही झेंडा उभारून आहे. म्हणजे तिचा झेंडा आजही 700 वर्ष जातो आहे ह्याला आळंदीहून पंढरपूरला. तर ती प्रार्थना होऊ शकते, ती कारण ती विश्वात्मक आहे. तेव्हा हे होऊ शकतं. तर प्रार्थना माझी तशी आहे का, तर विषय काय आहे, तो स्वार्थाचा नाही आहे, तो निस्वार्थाचा आहे आणि कल्याणकारी आहे. तेव्हा तो विषय कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता ज्याला केली तो कोण आहे. आपल्याला प्रार्थना ही कोणालाही करता येणं शक्य आहे खरं सांगायचं तर. पण ही प्रार्थना कोणाला करतो आहोत आपण, म्हणजे कोणाला करतो म्हणजे असं आहे, सर्वसाधारण प्रार्थना देवाला करतो. पण काय असते, कोणाला कोण करेल हे सांगता येत नाही. म्हणून मी मुद्दाम हे स्पष्ट केलं की मर्यादा असतात, प्रत्येकाच्या शक्तीच्या मर्यादा असतात. त्यानुसार त्या प्रार्थनेचं फळ देण्याची त्याची कुवत असते. तर तशा शक्तीची मर्यादा आपल्या लक्षात आली आहे का, आपण कोणाला करतो ही प्रार्थना. तर म्हणजे साधं सांगतो, आपल्याकडे इथून बाहेर गेलो आपण, म्हणजे आपल्या समजा कराडकडे जायला निघालं की ते काय 17 पोलीस स्टेशन, ते धन्यवाद वगैरे ते लिहिलं असतं. लगेच दुसऱ्या बाजूला ते आपले स्वागत करीत आहे वगैरे, संपलं. तिथेच ती मर्यादा संपते आणि त्यांची सुरू होते. तिथून गेलं पुढे की त्यांची मर्यादा संपते, यांची सुरू होते. नगरपालिका आपले स्वागत करीत आहे, दुसऱ्या बाजूला त्या नगरपालिकेनं असले आपले काय ते आभार मानते. असं ते असतं ना सगळं. तसं इकडे स्वागत तिकडे ते आभार, की इतकं ते चटकन ते बदललं असं. त्याच्यापुढे तिथं काही चालत नाही, ती मर्यादा संपली. कारण तो जो प्रांत आहे तो संपला. तर तसं आपण ज्याला प्रार्थना करतो आहोत त्याचा प्रांत मर्यादा आहे का शक्तीचा, तर ते आपल्याला देईल. तेव्हा ही प्रार्थना नेहमी ही विश्वशक्तीला असावी, ईश्वरांना असावी, संतांना असावी, की ज्यांची शक्ती अमर्याद आहे. तर तिथे असे हे लावलेले नाहीत, बोर्ड लावलेले नाहीत, त्यांच्या अशा हद्दी नाहीत, ह्या हद्दीच्या पलीकडे त्यांना काही करता येत नाही असं नाही. अगदी जिल्हाधिकारी झाले तरी जिल्हा संपला की बाबा साध्या गाडीतनं असं आहे, तसं नाही आहे. इथे ते सगळीकडे वैश्विक आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीला ती लागू होऊ शकेल असं आहे ना, मग तिथे करावी. म्हणून विश्वशक्तीला करावी, ईश्वराला करावी, संतांना करावी. तेव्हा लौकिकदृष्ट्या कितीही मोठं असलं तरी तिथे ही प्रार्थना मर्यादित प्रमाणात होईल पण मर्यादित प्रमाणात होईल, इथे अमर्याद प्रमाणात. त्यामुळे ज्याला कोणाला करतो आहोत ते अमर्याद स्वरूपाचं शक्ती आहे का, हा एक आहे. त्यानंतर त्यात इतरांची भूमिका, या प्रार्थनेमध्ये इतरांची काही भूमिका असते. यांचं कल्याण हो, तर ते आपल्याकडे ह्याच्यामध्ये भवंतो ब्रवंतु आपल्याकडे असतं शेवटी, की ते बाजूचे सुद्धा म्हणतात की हे म्हणतात त्याप्रमाणे सगळं खरं हो, यांचं हे म्हणणं आहे हे यशस्वी हो, असं आजूबाजूला बसलेली 1-5 माणसं म्हणत असतात. हा सुद्धा एक मोठा भाग आहे त्याच्यातला.
आपण जी एखादी प्रार्थना व्यक्त करतो किंवा म्हणतो ती प्रार्थना ह्यांची यशस्वी होवो असं आजूबाजूची माणसांना वाटतील अशी ती प्रार्थना आहे का? तर इतरांची त्याबद्दल भूमिका आहे का तशी? इतरांचे जर काळे झेंडे असतील तर ती होत नाही, त्याच्यामध्ये थोडं प्रमाण कमी येतं, ती खाली येते, त्याचा परिणाम व्हायला ती खाली येते. तर त्यामुळे ते भवंतो ब्रवंतू ते जे आहे त्यातलं ते शेवटच्या आपल्या ह्याच्यामध्ये मंत्रामध्ये वगैरे, तर तसं ते म्हणतात की हे सगळे म्हणतात तसं ते होऊ दे आणि हे होऊ दे. तर होऊ देत म्हणल्यामुळं त्या 5 जणांच्या प्रार्थने जणू काही टेकू लागलेला आहे बाजूच्या 10 म्हणणाऱ्यांचा, की हे जे म्हणतात ते होऊ दे, ते चांगलं आहे आणि त्यामुळे ते होऊ दे. तेव्हा अशी सत्कर्मसुद्धा अनेकदा अनेकांच्या चांगल्या इच्छेमुळं पार पडतात, असं आपल्याला अनुभव येईल की अनेकांच्या चांगल्या इच्छा त्यामागे असतात. व्यक्त एखादाच करतो प्रार्थना करून की असं असं होऊ दे, पण बाकीची 25 माणसं तसं म्हणत असतात की असं होऊ दे, ते बरोबर आहे ते म्हणतात ते असं, त्या 25 माणसांची शक्ती त्याला लागल्यासारखं होतं आणि त्यामुळे ती प्रार्थना यशस्वी झालेली आपल्याला दिसते. तर असं आहे का? आणि शेवट, प्रार्थनेचा शेवट तेवढं सांगतो आणि थांबतो. तर प्रार्थनेचा शेवट कशात आहे आपला? सर्वसाधारण प्रार्थनेचा शेवट असं होऊ दे अशात असतो. तर करणाऱ्याचा, ते बाकीचे होऊ दे म्हणले ते अनुमोदन होतं आणि ते त्याचा हे होतं, प्रशस्ती होती. पण तसंही नाही आहे. आपल्या प्रार्थनेचा शेवट असा आहे का की अशी माझी इच्छा आहे, हेच होऊ दे का कल्याणाचं असेल तर होऊ दे असं आहे? ह्यावर प्रार्थनेचं यश अवलंबून आहे. तेव्हा आपण एवढाच विचाराच्या मर्यादेमध्ये करू शकलो. आणखीन ज्यांचं राहिलं असेल त्यांनी क्षमा करावी, त्यांचे पुढच्या वेळेला आपण विचारात घेऊ. काही करून आता देवा, काही करून आता देवा, तुमचे पाय ठाव द्यावा, तुमचे पाय ठाव द्यावा, तुमचे पाय ठाव द्यावा. काही करून आता देवा, काही करून आता देवा, तुमचे पाय ठाव द्यावा, तुमचे पाय ठाव द्यावा, तुमचे पाय ठाव द्यावा. किती जन्म आले गेले, तसे किती कोठे गेले, किती जन्म आले गेले, कसे किती कोठे गेले. नकळे कुठले पुण्य म्हणून तुमची भेट झाली जीवा, नकळे कुठले पुण्य म्हणून तुमची भेट झाली जीवा. काही करून आता देवा, काही करून आता देवा, तुमचे पाय ठाव द्यावा, तुमचे पाय ठाव द्यावा, तुमचे पाय ठाव द्यावा. दया नाही धर्म नाही, कर्म सारे स्वार्था पायी. दया नाही धर्म नाही, कर्म सारे स्वार्था पायी. येर झारा करिता करिता खरा गवसला विसावा. येर धार करिता करिता खरा गवसला विसावा. काही करून आता देवा, काही करून आता देवा, तुमचे पाय ठाव द्यावा, तुमचे पाय ठाव द्यावा, तुमचे पाय ठाव द्यावा. तुमचे पाय समाधान घडली भाग्य ओळखण, तुमचे पाय समाधान घडली भाग्य ओळखण. दीन म्हणे गुरुदेवा, नच साहे अंतर जीवा. दीन म्हणे गुरुदेवा, नच साहे अंतर जीवा. काही करून आता देवा, काही करून आता देवा, तुमचे पाय ठाव द्यावा, तुमचे पाय ठाव द्यावा,